वसई विकास बँक कोणाच्या हातात आहे हे सगळ्यांना अख्ख्या इकडच्या वसईच्या लोकांना माहिती आहे. तर हा माणूस त्या चोरांचाच माणूस आहे. तर हे चोर धंदे करणारच ना. आता अमोल ठाकूर भाई आता हे सगळं काय आहे आगरी सेनेकडे विषय आलेला आहे. तर काकांच्या माध्यमातून जे आगरी दणका आहे ते यांना दाखवणार आणि या शेतकऱ्यांना शेवटपर्यंत जोपर्यंत न्याय भेटणार नाही तुम्ही घाबरू नका. तुमच्या जोडीला आगरी सेना आहे आणि काकांच्या माध्यमातून तुम्हाला शेवटपर्यंत आम्ही तुमच्या जोडीला. आता काय म्हणणं आहे तुमचं, काय मागणी? आमची ही जर जागा भेटली ना तर आम्ही आत्महत्या करू. आम्ही या जागेवर जीव देऊ. आम्ही फास लावून आम्ही जीव देऊ ह्याच्यावर. आम्हाला ही जागा जर आमची भेटली नाही, आमचा सातबारा आमच्या नावी आला नाही तर आम्ही नक्कीच ह्याच्यावर सगळे जेवढे आहेत तेवढे आम्ही जीव देणार आहे. काय नाही, मग मी काहीतरी मजुरी पण केली इकडे. मग काय आता फुलं वगैरे लावली अशी जर्मन लावलं. मग त्याच्यावर मी मुंबईला जायचा ना, मग पोरांची फोटो भरायची. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर आणि यावेळेला मी उभा आहे वसईच्या नवापूर रोड दसपाडा या गावामध्ये. आपण जर पाहिलं तर वसई विरार शहरामध्ये आपल्याला अनेक घोटाळे पाहायला मिळतात. हे भूमाफिया जमिनीसाठी आणि बँकेतून कर्ज मिळावं यासाठी काय करतील हे सांगता येत नाही. त्यातलाच हा एक प्रकार आहे. कोणतरी अमोल ठाकूर नावाचा भूमाफिया आहे. अगोदर त्याचे दलाल येतात आणि जयवंती जनार्दन तांडेल ज्यांचं 7/12वरती नाव आहे त्यांचं नाव शोधून काढतात, ती व्यक्ती शोधून काढतात आणि त्यांच्याकडनं 5 गुंठा जमिनीचा व्यवहार करतात आणि अक्षरशः 19 गुंठा जमीन नावावर करतात. असा हा प्रकार आहे. अखेरीस शेतकरी सर्वच ठिकाणी जातो आणि त्याला न्याय मिळत नाही. शेवटी एक दरवाजा त्यासाठी नेहमीच उघडा असतो. तो दरवाजा म्हणजे आगरी सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील यांचा. अखेरीस हे शेतकरी देखील आगरी सेनेच्या दरबारी आलेले आहेत. जाणून घेऊया नेमका सगळा काय प्रकार आहे, जाणून घेऊया नेमका भूमाफिया अमोल ठाकूर कोण आहे. ताई तुझं नाव सांग. रेणुका ही जमीन तुमची आहे? आमची आहे. या जमिनीवरती आता अमोल ठाकूरचं नाव कसं चढलं हे आम्हाला माहिती नाही. 5 गुंठेचा व्यवहार केला आमच्या बरोबरला आणि मोजण्यासाठी आमच्याकडून सही घेतली आहे. बोलते तुम्हाला सांगितलं की सही तुमच्या सहींची गरज आहे की 5 जागा मोजायची आहे. तर आम्हाला बोलेच कर आम्ही गेले आणि आईला जेव्हा आम्हाला बोलवले आणि हे दलाल होते ते रोज यायचे. म्हटलं आपण बघूया काय चाललंय. तर गेले आम्ही ह्याला विरारला. आम्हाला माहित नाही ते कुठचं ऑफिस ते. आणि तिकडे गेल्यानंतर आम्हाला सांगितलं फोटो आणले. आमचे फोटो नेलेले आम्हाला सांगितलं तर आणि आईचा फोटो नव्हता. तर आम्ही सांगितलं की 2 दिवसामध्ये मी आणि आई आम्ही फोटो घेऊन येतात. नाही तेवढं काही काम नाही, ते आपल्याला मोजणीच करायची आहे, फक्त तुमच्या सह्या लागतील असं यांनी आम्हाला फसून सह्या घेतल्या आमच्या तिघांच्या. आणि नंतर आम्हाला काय म्हणजे ते काय हेच नाही. आणि बाजूला साईडला जेव्हा मोजणी आली ना तेव्हा ते लोक बोलले की ही जागा तुमची असताना ही जागा अमोल ठाकूरच्या नावावर कशी गेली. तर म्हटलं ना ही ना कोण तुम्हाला म्हणाला? ह्या अधिकारी हे शरद भोईर. शरद भोईर असे हा, म्हणाले. शरद भोईर कोण आहेत? शरद भोईर ते रिसॉर्ट बांधायला लावलं त्यांनी. जागा तिकडे बाजूची साईडची घेतलेली आहे. मग त्यांनी सांगते बोलते असं काय तुम्ही अमोल ठाकूरच्या नावावर. म्हटलं नाही आम्ही तिकडची जागा दाखवली. बोलते ही जागा त्यांच्या ह्याच्यावर गेलेली आहे. तर आम्ही दुसऱ्या दिवशी गेले. म्हटलं तुम्ही हे काय केलंय. म्हटलं आम्हाला फसवणूक केली तुम्ही. म्हटलं ती जागा दाखवली आणि ही जागा तुम्ही कशी नावावर केली. कोणाशी बोलणं झालं तुमचं? अमोल ठाकूरनी. अमोल ठाकूरने काय उत्तर दिलं? तो बोलते मग आपण बोलते बघूया की जर झाली असेल चुकीमध्ये 7/12 तर बोलते तुम्हाला आम्ही हे करणार. तर म्हटलं चालेल. त्याच्यावर आम्ही 1-2 वर्ष घालवली तरी आम्हाला काय पत्ताच नाही. आणि हे दलाल लोकांना सांगितलं आम्ही की तुम्ही हे काय केलेलं आहे. दलाल कोण आहेत? नावात दलाल नाव एक योगेश पाटील आणि हेमंत पाटील. हे कुठे राहतात दलाल? एक हे जुना कोलीवाडा आणि एक दुसरा अर्नाला राहतो. हा सोनं त्याचं काय म्हणजे तुमची त्या लोकांनी फसवणूक केली. आम्हाला रोज यायचे. आता काय म्हणणं आहे तुमचं, काय मागणी? आमची ही जर जागा भेटली ना तर आम्ही आत्महत्या करू. आम्ही ह्या जागेवर जीव देऊ. आम्ही फास लावून आम्ही जीव देऊ ह्याच्यावर. आम्हाला ही जागा जर आमची भेटली नाही, आमचा 7/12 आमच्या नावी आला नाही तर आम्ही नक्कीच ह्याच्यावर सगळे जेवढे आहेत तेवढे आम्ही जीव देणार ह्याच्यावर. किती धक्कादायक प्रकार आहे बघा. आज देशाचा शेतकरी जो देशाला अन्न पुरवठा करतो त्याच्यावरती आत्महत्या करण्याची वेळ या ठाकूर कंपनीने आणलेली आहे. आता हा अमोल ठाकूर कोण आहे याचा शोध आगरी सेना नक्कीच घेईल आणि त्याला धडा देखील शिकवेल. आई तुझं नाव? जयवंती. म्हणजे तुझंच नाव 7/12वरती आहे? माझंच नाव. शेती तू इथे करायची किती वर्षापासून शेती करायची? किती पिरून पिळा करते. पिढ्यानी पिढ्या करते. तुला हा सगळा प्रकार माहिती आहे काय झालं ते? माहित आहे. म्हणजे जमीन वगैरे नावावर केली काहीच माहिती नाही. नाही. नाही
मग आता काय काय म्हणणं काय तुझं आता? ये मला बोल गो व मला तर आईला पटकन. तेवढी बोल नाही, बोला, बोल बोला. म्हणजे काय माहिती का सांग की तुमच्या बरोबर फसवणूक झाली आहे. आता तुमचं काय? आत्महत्या करणार आम्ही मी हे असं- सगळे मिळून आम्ही आत्महत्या करणार करणार कारण आमची ही जागा जर ना आमचं हे सात करून बारा दिली वर्ष- पाहिजे. हे जे तुम्ही जे उत्पन्न जे तुमचं आहे घरामध्ये जे काय उत्पन्न आहे, याच्यावर आम्ही जगतात. त्यांना आणि सांगितलं पण आम्ही की हे आमचे आई बाबा आहेत, आम्ही आमचे आजोबा आहे, तर ती जागा जर आम्ही हे केली तर आम्ही आत्महत्या करू आणि त्यांच्या मागे पण आम्ही पोलिसांनी तुम्हाला काय मदत वगैरे केली? काही नाही काही नाही पोलिसाची पण आणि आजपर्यंत आम्ही जेव्हा फोन केले तेव्हा आम्हाला सांगतात तुम्हाला करू करू असंच सांगतात आणि येत पण नाही आणि असं बोलतात तुमची 2 लोक घेऊन या चांगले. तसं पण आम्ही 3 वेळा गेल्या वर्षी आले. आता 3 तुम्ही वेळा. आगरी सेनेकडे गेलात ना. आम्ही अग्रिसेनेकडे गेलो, आम्हाला न्याय ना भेटत ना, कोणाकडूनच नाही भेटत नाही म्हणून शेवटीला हे लोक आता आगरी सेनेकडे आलेले आहेत. सर्वात महत्वाचा विषय असा आहे की याच्यावरती वसई विकास बँकेचा 1 करोड रुपये लोन आहे. म्हणजे वसई विकास बँकेने हा 1 करोड लोन कशाच्या आधारावरती दिला? वसई विकास ही जी बँक आहे ही बँक आता घोटाळेबाज आहे का, हे कुठे ना कुठेतरी चौकशी केली पाहिजे. कारण इतका मोठा कर्ज तुम्ही कोणाच्या सांगण्यावरनं देता. आता वसई विकास बँक ही कोणाची आहे हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. दादा तुमचं नाव सांगा. हरिचंद्र तांडे. तांडेल साहेब, तुम्ही इकडचे शेतकरी आहात, कोळी आहात, खरं तर आज भूमिपुत्र आहात, पण तुमच्यावरती ही वेळ आली, काय सांगा? आमच्यावर बरीच वेळ आली अशी का की आम्ही जी जागा करतात आम्हाला पण माहीत काही जागा जे आम्ही केले सांगितले ती जागा त्यांनी दुसरी जागा नावावर करून घेतली. जेव्हा आम्ही गेले तेव्हा आम्ही बघितलं बरं काय झालंय. जेव्हा बाजूची जेव्हा मोजणी केली तेव्हा आम्हाला ते दुसरे सांगायचे काही बाबा अमोल ठाकूरनी जागा घेतली. हे असं कसं पण झालं? हा अमोल ठाकूर आहे कोण, नेमका कोण आहे हा माणूस? हा अमोल ठाकूर आता विराचा सांगतात. खरा हा विराचा आहे का कुठचा आहे ते आम्हाला माहित नाही, पण विराचा आहे सांगतात ते मग आम्ही आता तुमची काय मागणी आहे? आम्हाला आमची जी जागा दिलेली आहे तीच देणार. ही जागा मिळणार नाही त्याला, ही जागा देणार नाही आम्ही त्याला. जागा देऊच नाही शकत कारण आमची ही जागा आम्ही त्याच्यावर पोट भरतात आम्ही. हीच पोट हीच भरते. पोटभरणी आहे आमची. तुम्ही किती वर्षापासून शेती करता इथे? आम्ही किती वर्ष एवढे असताना छोटे असतानाच एवढं असताना करतात शेती करता. आज तेच तुमच्यावरती अन्याय करतात. झाला. हा, अन्याय झाला. जाणून घ्या आपल्यासोबत यावेळेला आगरी सेनेचे कामगार नेते आहेत संदेश पवार. संदेशजी, आता तुमची काय भूमिका असणार आहे सगळ्या विषयावर? अख्ख्या पालघर जिल्ह्याला तर माहिती आहे की कैलास काकांच्या नेतृत्वात आज इकडच्या स्थानिक भूमिपुत्रांना कोणी अन्याय करतो तर त्यांना न्याय मिळवण्याचं काम हे काकांच्या माध्यमातून होते. त्यांचंच बघून हे शेतकरी आज आलेले आपल्या कार्यालयात आलेले आगरी सेनेच्या. तर पेपर वगैरे तपासून काकांनी सांगितलेलं आहे आता न्याय तर भेटणार. आता ही वसई विकास बँक कोणाच्या हातात आहे हे सगळ्यांना अख्ख्या इकडच्या वसईच्या लोकांना माहिती आहे. तर हा माणूस तो चोरांचाच माणूस आहे. तर हे चोर धंदे करणारच ना. आता अमोल ठाकूर भाई आता हे सगळं काय आहे आगरी सेनेकडे विषय आलेला आहे. तर काकांच्या माध्यमातून जे आगरी दणका आहे हे यांना दाखवणार आणि या शेतकऱ्यांना शेवटपर्यंत जोपर्यंत न्याय भेटणार नाही तुम्ही घाबरू नका. तुमच्या जोडीला आगरी सेना आहे आणि काकांच्या माध्यमातून तुम्हाला शेवटपर्यंत आम्ही तुमच्या जोडीला आहेत आणि तुम्हाला न्याय नक्की भेटणार. काका तुमचं नाव सांगा. माझं नाव जनार्दन हिराजी तांडे. मी इकडे घर जावं आला, तिला कोणी वडील नाही, भाऊ नाही, कोणच नाही. हो. ते तिच्या बहिणीने मला गट जावे आणला हा. न मग आम्ही थोडे अशी शेती करायला लागले. मग पोरं अशी झाली त्यानंतर आम्हाला काय असे खायला अन्न ना काय नाही. मग मी काहीतरी मजुरी पण केली इकडे. मग काय आता फुलं वगैरे लावली अशी जर्मन लावलं. मग त्याच्यावर मी मुंबईला जायचा ना, मग पोरांची पोटं भरायची. कोणच नाही, कोण करायला कोण नाही. ही लहान होती, लहान मुलं माझी. आपण एकंदरीत जर पाहिलं तर परिस्थिती काय आहे हे आपल्याला समजून आली असेल. अशा प्रकारे अशा पद्धतीने हे भूमाफिया शेतकऱ्यांच्या जमिनी लुटतात. हे प्रकरण काही नवीन नाहीये, परंतु अशा प्रकारे जर एखाद्या भूमाफियामुळे शेतकऱ्याला आत्महत्या करायला लागत असेल तर त्यांनी काय करायचं? आता हे प्रकरण आगरी सेनेकडे आलेलं आहे. आगरी सेना या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईलच, परंतु याच्यामध्ये महत्त्वाचा विषय येतो तो म्हणजे वसई विकास बँकेचा. या वसई विकास बँकेने अमोल ठाकूरला 1 करोडचा कर्ज कसा दिला याची चौकशी होणं काळाची गरज आहे. जर याची चौकशी झाली तर कुठे ना कुठेतरी वसई विकास बँकेचे जे संचालक आहेत ते कुठे ना कुठेतरी गोत्यात येतील. आपल्याला या सर्व विषयावरती काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.